तुम्हाला सातने एखाद्या संख्येला भाग जातो की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचंय, तर दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट करून ती उरलेल्या संख्येतून वजा करावी. आलेल्या फरकाला सातने भाग गेला तर संपूर्ण संख्येला काय होणार, सातने पूर्ण भाग जाईल. सेवन काय आहे, the difference obtained by the doubling the last digit of given number and subtracting it from the remaining number is divisible by 7, then the whole number is divisible by 7. मग आता या ठिकाणी बघा, तुम्हाला दिलेला नंबर आहे 14,721. याचा लास्ट डिजिट काय आहे, 1 शेवटचा अंक काय आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचं याची एकदम सिंपल ट्रिक सांगतो. जो काही लास्ट डिजिट असेल ना, ह्या लास्ट डिजिटचे डबल करायचे. डबल करायचे म्हणजे त्या नंबरला मल्टिप्लाय 2 करायचं. ठीक आहे. 1 मल्टिप्लाय 2 केलं, आन्सर किती आलाय, तर 2च येणार. हे राहिलेला जो काही नंबर आहे 1472, यामधून हा 2 मायनस करा. तुमचा आन्सर काय येणार, 1470. आता तुम्हाला काय करायचंय माहिती का, जो जर झिरो आला त्याच्या शेवटी तर त्याच्यावर काट मारायची, त्याच्या पुढचा जो नंबर असेल तो घ्यायचा आणि तो डबल करायचा. जर इथे 7च्या ऐवजी 1472 असता किंवा इतर कुठलाही नंबर असता, 3 असता, झिरो सोडून कुठलाही नंबर आला तर आपण त्याचे डबल करणार शेवटच्या डिजिटचे. पण इथे झिरो असल्यामुळे झिरोचे डबल काही होत नाही, त्यामुळे आपण त्याच्यावर काट मारली, डायरेक्टली कोणाचे डबल केले, 7चे डबल केले. आता बघा, 7 मल्टिप्लाय 2 करा, 7 2 चा किती होतील, तर ते होतील 14. आता हे 14 कशातून मायनस करायचे, या राहिलेल्या नंबर मधून. 14 मायनस 14 झिरो. जर तुमचं उत्तर इथे झिरो किंवा 7च्या टेबल मध्ये कुठलाही नंबर आला तर समजून घ्यायचा तो नंबर काय होणार, 7 ने पूर्ण डिवाइड होईल. यासाठी अजून एक उदाहरण घेतो. बघा, उदाहरण आहे हे तुमच्या समोर. नंबर काय आहे, 56,637. बरोबर. हा जो काही नंबर आहे हा नंबर 7 ने डिवाइड होतोय की नाही, कसं आयडेंटिफाय करणार, लास्ट डिजिट बघा काय आहे, 7. या 7चे डबल करा, 7 मल्टिप्लाय 2 किती झाले, 14. हे राहिलेल्या नंबर मधून हे 14 लेस करा, किती येतात, 13 मायनस 4 9, आणि इथे 5 मायनस 1 4, 49 रिमेन राहतात आणि हा 56. बरोबर आहे की नाही. हे बघा, इथे जर काही जणांना जमत नसेल त्यांच्यासाठी इथे 13 आणि इथे 5. 13 मायनस 4 9, 5 मायनस 1 4. ठीक आहे. हा नंबर आहे 6549. आता परत काय करायचे, याचा जो लास्ट डिजिट आहे, लास्ट डिजिट काय आलाय, 9. याचे डबल करून बघा, 9चे डबल किती होतात रे, 9 टू दा होतात 18. राहिलेल्या नंबर मधून हे 18 मायनस करा, तुमचा आन्सर काय येतंय, इथे 14 मायनस 8 6, आणि इकडे कॅरी घेतल्यामुळे 4 मायनस 1 3. नंबर आलाय 600, सॉरी 63 आलाय. आता या 6 चे डबल करा, किती आले 6 चे डबल, 12 येतात ना. तर ते 12 यातून मायनस करा, किती रिमेन राहिले, सॉरी 6 चे डबल 63 मधून 12 मायनस करायचे. 3 मायनस 2 1, आणि 6 मायनस 1 5. एक मिनिट, काहीतरी रॉंग झालं. दोन्ही 14, 9 4 13 ना, 9 4 13 5 49 65. हा, एक मिनिट, मी इथे नंबर उलटा लिहिला, इथे नंबर 56 आहे, तरी म्हटलं काय चुकलं. ठीक आहे. तुमचा नंबर काय होता इथे, 56 यायला पाहिजे होता. ठीक आहे. हा नंबर काय होता, 5649 होता ना. ठीक आहे. आता इथे बघा, 14 मधून 8 गेले, 6 राहिले, आणि 6 मधून 1 गेला, इथे राहणार 5. ठीक आहे. आता तुमचा नंबर काय आला, इथे डबल केल्यानंतर 12 आला. हा 12 राहिलेल्या नंबर मधून मायनस करा, म्हणजे याच्यातून मायनस केलं तर तुमचं उत्तर काय येतं, इथे 3. हा, इकडे कॅरी दिला होता ना, कॅरीमुळे इथे 4 येणार, आणि आता इथे 2 आणि इथे 4. ठीक आहे. आता नंबर काय आलाय 42. तुम्हाला काय करायचंय, हा 42 डिवाइड होतो का 7 ने एवढंच बघायचं. हा नंबर जर 7 ने डिवाइड झाला तरच पूर्ण नंबर काय होणार, 7 ने डिवाइड होईल. पुन्हा एकदा सांगतो बघा,
नंबर मध्ये काय असेल, तुमचा कुठलाही नंबर आला तर काय करायचं, त्याचं लास्ट डिजिट बघायचं. या ठिकाणी बघा, हा जो नंबर होता 56,700. पुन्हा एकदा करून दाखवतो, लक्ष द्या माझ्याकडे. बघा काय करायचंय, 56,637 आहे. लास्ट डिजिट तुम्हाला सांगितलंय, जो लास्ट डिजिट असेल या ठिकाणी लास्ट डिजिट काय आहे, 7. याची डबल करायची. 7 डिवाइड होतो की नाही बघायला. 7 ची डबल किती होतात, तर 14 होतात. हे जे 14 आले, या राहिलेल्या नंबर मधून 14 मायनस करा. आता काय होतील, 13 मधून 4 मायनस केले तर किती राहतात, 8 राहतात. सॉरी, 9 राहतात. बरोबर, रिमेन किती राहतात, 9. त्यानंतर इकडे 5 राहिले, 5 मायनस 1 4 आला, नंबर आला 5649. ठीक आहे. आता काय करायचं, पुन्हा याचं लास्ट डिजिट काय आलाय, 9 आलाय. मग 9 ला परत डबल करा. 9 चे डबल किती होतील, 9 मल्टिप्लाय 2 18 होतात. हे 18 यामधून मायनस करा. यामधून जर 18 मायनस केलं तर नंबर तुमचा बघा, इथे 14 आणि इथे किती राहिले, 5. 14 मायनस 8 6, 5 मायनस 1 4 आणि हा 5 ऍज इट इज. आता काय करायचं, पुन्हा याचा जो लास्ट डिजिट आहे तो 6 आहे. या 6 चे डबल करा. किती राहिले किंवा किती झाले, 6 टू जा 12 झाले. यातून जर मायनस केला तर तुमचा नंबर काय येतोय बघा, 4 मायनस 2 2 आणि 5 मायनस 1 4. हा जो काय 42 रिमेन राहिलाय शेवटी, हा 42 7च्या टेबलमध्ये येतो का, एवढंच बघा. जे काय 2 डिजिट नंबर राहील तो 2 डिजिट नंबर एकतर तिथे 0 पाहिजे किंवा 7च्या टेबलमध्ये येणारा पाहिजे. या ठिकाणी जर हा नंबर 0 किंवा 7च्या टेबलमध्ये येणारा असेल तर समजून घ्यायचा तो नंबर काय होणार, 7 ने पूर्णपणे डिवाइड होईल. मग आता बघा 42 7च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा नंबर काय होणार, 7 ने डिवाइड होईल. येते का लक्षात? यस सर. हो सर. हा. सर अजून एक टेस्ट उदाहरण दाखवा देतो, ना. ज्यांना हो समजलं सर. नसेल त्यासाठी अजून सर एक कसोटी उदाहरण. दाखवा ना 2 मिनिट. आता कसोटी बघा बरं, आधी एकदा कसोटी सगळ्यांनी लिहून घ्या बरं. घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या कसोटी आणि हे उदाहरण घ्या सगळ्यांनी. चला, कसोटी आणि उदाहरण दोन्ही लिहून घ्या एकदा व्यवस्थित. हाय सर. कसोटी आणि उदाहरण दोन्ही लिहा. 7ची टेस्ट लिहून घ्या, राईट डाऊन करा. हाय सर. राईट डाऊन करा, ही टेस्ट लिहा, टेस्ट लिहा. काय झालं, हाय सर. सर मी आता जॉईन झालेली आहे. हा मग तुला आता समजायला थोडा वेळ लागेल. तू आता जेवढं शिकवतोय किंवा जे सांगतोय ते फक्त एकदा लक्ष देऊन लिहून घे. तुला हळूहळू जेव्हा प्रॅक्टिस होईल, 1-2 दिवस जातील, त्यानंतरच तुझ्या लक्षात येईल. लगेच तुला आजच जॉईन झाले आणि लगेच कळेल असं काही होणार नाही. आलं का ठीक आहे लक्षात? सर. मग ठीक आहे, पण हा तो फर्स्ट एक्झाम्पल आहे, हा, तो आता त्याच्या हा साईडचा तो पण लिहायचा आहे का, कारण तुम्ही तिथे डॅश मारलेली ना. कुठे, हे का, नाही, फर्स्ट वाला. मी हे हे वरचं सोडून द्या, वरचं नाही लिहायला लावलेलं मी. फक्त हे खालचं जे आहे तो नंबर एवढंच लिहा. इथून पुढे सगळं लिहायचं स्क्रीनवरचं. जेवढं तुमच्या स्क्रीनवर दिसतंय हे सर्व राईट डाऊन करायचं. ठीक आहे. ठीक आहे. हम्म. सर्वांना लक्षात आलं का ही टेस्ट? हो सर. नाही समजली. ओके. सर 2 ज्यांना मिनिट मी लिहितेय. हा लिहा, थांबलेलो आहे मी, कुठेच नाही चाललो. मी काय सांगितलंय तुम्हाला, ज्यांना लक्षात आलं नसेल त्यांनी नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा तुमच्यासाठी समजून सांगतो. सर. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही नंबर, हा बोला. सर त्याची डेफिनेशन पण लिहायची आहे का? सर्व लिहायचंय. मी लिहायला काही तुम्हाला नाही सांगितलंय का, सर्वच्या सर्व लिहायचंय, काहीच सोडवायचं नाही. ठीक आहे. एवढंच आहे, वरती खाली काहीच करायचं नाही. एवढं जे समोर दिलं ते एकदा लिहून घ्या. सर झालं. थोड्या वेळ थांबा.
इकडे लक्ष द्या. आता ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. जो काही नंबर आहे तुमचा, एखादा नंबर 7 ने डिवाइड होतोय की नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर त्यासाठी काय करायचं, लास्ट डिजिट बघायचा दिलेल्या नंबरचा. इथे लास्ट डिजिट 1 आहे. जो काही नंबर असेल त्याचे डबल करायचे. 1 चे डबल किती झाले, 2 झाले, बरोबर. मग हे 2 जे आहे ते राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. राहिलेला नंबर होता 1472, यातून 2 मायनस केले तर तुमचा नंबर येतो 1470. जर तुमचा लास्ट डिजिट 0 आला त्याला सोडून द्यायचं आणि पुढचा नंबर घ्यायचा 7. या 7 चे डबल करायचे. किती झाले, 14 झाले. जर 14 मधून आपण 14च लेस केले तर उत्तर काय येते, 0 येतो. जर हा नंबर इथे तुमचा 0 आला किंवा या ठिकाणी 7 ने डिवाइड होणारा कोणताही नंबर आला तरीही तरीही काय होणार, तुमचा नंबर 7 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात. 7 ने डिवाइड होणारा कुठलाही नंबर आला तरी. ठीक आहे. आता बघा पुढे अजून एक उदाहरण आहे, थोडं मोठं उदाहरण आहे, नीट लक्ष द्या म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. किती लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या माझ्याकडे, मी समजून सांगतो, तिकडे लक्ष ठेवा. इथे जर कोणाला लिहायचं असेल तर त्यांनी हे उदाहरण लिहा. बघा इथे समोर नंबर काय आहे, तर उदाहरण आहे. या ठिकाणी मी पूर्ण उदाहरण व्यवस्थित होतोय, दिसतंय सर्वांना उदाहरण, उदाहरण दिसतंय का सर्वांना. हो सर. काय उदाहरण आहे, हो सर. उदाहरण आहे 3,00,000. तिकडे लक्ष द्या. उदाहरण काय होतं, 3,57,427. या नंबर मध्ये लास्ट डिजिट काय आहे, 7 आहे. या 7 चे डबल करा. काय करायचं, 7 चे डबल किती होतात, 14. 14. 14. राहिलेल्या नंबर मधून मायनस करा हे 14. राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. राहिलेला नंबर म्हणजे कोणता नंबर, तर बघा तो नंबर पिंक कलरने दाखवतो तुम्हाला, लवकर लक्षात येईल. दिसतोय, हा नंबर जो आहे या पिंक कलर असणाऱ्या नंबर मधून मायनस करा. म्हणजे काय, तर इथे बघा 12 - 4 8 राहणार. इथे कॅरी दिल्यामुळे 3 - 1 2च राहणार. ठीक आहे. आणि बाकीचा नंबर ऍज इट इज घेईल. आता काय करायचंय, आता परत शेवटचा डिजिट काय रे, इथे 8 आहे का नाही, या 8 चे डबल करा. किती होतील, 8 मल्टिप्लाय टू 16. आता हे 16 कोणामधून मायनस करायचे, तर राहिलेल्या ह्या नंबर मधून 16 मायनस करा. तुमचा जो काही नंबर आहे, तुमचा नंबर या ठिकाणी आहे, 72. बघा, हा, या 72 मधून 16 मायनस करा. तुमचा राहिलेला नंबर काय आहे, 2. सॉरी, 2 मधून 6 नाही जात, आपण 12 मधून 6 मायनस करणार म्हणजे आपला नंबर राहणार इथे 6. त्यानंतर इकडे कॅरी दिल्यामुळे 6 - 1 5 आणि हा 5 आणि हा 3. पुन्हा काय करायचं, राहिलेला जो लास्ट डिजिट आहे, लास्ट डिजिट काय आहे इथे सांगा, लास्ट डिजिट काय आहे, 6. या 6 चे डबल करा. 6 चे डबल किती होतात, 12 होतात ना. तर तुम्हाला काय करायचंय, या 12 जो आहे राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. तुमचं उत्तर काय येतंय, 5 - 2 3, 5 - 1 4 आणि इकडे परत 3. आता काय करायचं, लास्ट डिजिट काय बघा इथे, आता लास्ट डिजिट 3. या 3 चे डबल करा. किती झाले, 6. तुम्ही 6 मायनस केले तर नंबर काय राहतो, 28 राहतो. हा 28 7 ने डिवाइड होईल का, 28 7 ने डिवाइड होतो का. नंबर 7 ने डिवाइड होत असेल तर संपूर्ण जो काही नंबर दिलेला आहे हा सुद्धा 7 ने डिवाइड होईल. अलग लक्षात सर्वांना. लिहा व्यवस्थित. आता ज्यांना समजलं नव्हतं त्यांनी व्यवस्थित राईट डाऊन करा. बोला. ओके, कोणाचं काय अडचण आहे अजून. सर लिहून झालं. ओके, जे झालं त्यांनी थोड्या वेळ शांत बसा. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी थोड्या वेळ शांत बसा, बाकीच्यांना लिहू द्या. ठीक आहे. कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते व्यवस्थित. समजतंय सर. हा, आता जर कोणाला ही टेस्ट अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी आणखी एक टेस्ट आहे 7 ची. ओके, तुझ्यासाठी आणखी एक दुसरी पद्धत सांगतो. दोन टेस्ट आहे ना. समजलं. हा, 7 च्या
काळजी करू नका, तुमच्यासाठी दुसरी एक टेस्ट आहे आपल्याकडे. ज्यांना सर समजलं नसेल त्यांच्यासाठी आणखी एक टेस्ट. ही टेस्ट एकदा समजून झाली असेल, लिहून झाली असेल, तर पुढचा बघा, दुसरी टेस्ट बघा काय आहे. तुम्हाला समोर जो नंबर दिसतोय इकडे नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. मी काय सांगतोय ते नीट एकदा समजून घ्यायचं, कोणीही घाई गडबड घोटाळा करणार नाही. ठीक आहे. तुम्हाला दिलेला समोरचा नंबर काय एकदा तो बघा. 49,756. आपली ही टेस्ट काय सांगते तर आधी एकदा ही टेस्ट समजून घ्या. तुम्हाला जी टेस्ट सोपी वाटली ती तुम्ही पाठ करून ठेवायची. ठीक आहे. कोणतीही सोपी वाटू द्या, आधीची किंवा आत्ताची. आता ही टेस्ट काय ती बघा. दिलेल्या संख्येचे शेवटच्या 3 अंकांचा एक गट आणि उरलेल्या अंकांचा एक गट करावा. या गटातील फरक 0 किंवा 7ने भाग जाणारा असेल तर त्या संख्येला 7ने भाग जाईल. Divisibility test of 7. Make a group of last 3 digit of given number and other number if the difference of that two group is 0 or divided by 7, then the number divided by 7. For example, number आहे 49,756. तुम्हाला फर्स्ट कंडिशन काय सांगितली, फर्स्ट ग्रुप बनवताना कितीही डिजिट नंबर असला तरीही लास्ट 3 डिजिटचा एकच ग्रुप बनवायचा आणि राहिलेल्या रिमेनिंग नंबरचा दुसरा ग्रुप. मग तुमचा नंबर तुम्ही म्हटले सर 6 डिजिट असेल तर मग काय करायचं, तर राहिले इथे पण तेच कंडिशन, शेवटच्या 3 डिजिटचा लास्ट डिजिटचा एक ग्रुप आणि रिमेनिंग नंबरचा दुसरा ग्रुप. अजून जर समजा तुम्ही म्हणाल सर 7 डिजिट नंबर असेल तर मग काय करायचं, तरी पण हा लास्ट 3 डिजिटचा वन ग्रुप आणि राहिलेल्या 4 नंबरचा अदर ग्रुप. ठीक आहे. आता बघा या दोघांमधला डिफरन्स काढायचा. डिफरन्स काढताना नेहमी लक्षात ठेवा, डिफरन्स काढताना आपण मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो. म्हणजे इथे काय करणार, पहिल्या उदाहरणात 756 मधून 49 मायनस करणार. ठीक आहे. दुसऱ्या उदाहरणात काय करणार, 563 मधून 463 मायनस करणार. आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 5673 मधून 365 मायनस करणार. ठीक आहे. लक्ष आलं. डिफरन्स काढताना जो गट मोठा असेल किंवा जो ग्रुप तुमचा बिगर असेल त्या बिगर ग्रुप मधून स्मॉलर ग्रुप मायनस करायचा. ठीक आहे. आता बघा मी काय सांगतोय, या ठिकाणी आपण आता हे खालचे उदाहरण सोडून देऊया, आपण फक्त आपल्या एकाच उदाहरणावर लक्ष देऊया. ठीक आहे. या नंबर मध्ये बघा, तुम्हाला जो नंबर दिला होता 49,756, या नंबर मधून 49 मायनस केले तर किती रिमेन राहत आहे, तर बघा या ठिकाणी 6 मधून 9 मायनस होत नाही म्हणून आपण इथे 16 घेणार. 16 मायनस 9 आन्सर इज 7. आता बघा इथे कॅरी दिला म्हणून इथे 4 मायनस 4 0 आणि इथे आलाय 7. तुम्हाला काय करायचंय, हा 707 ने डिवाइड होतोय की नाही एवढं चेकआउट करायचं. काय करायचं, 707 ला 7 ने डिवाइड करून बघायचं. आन्सर बघा 7 1 7, 7 मायनस 7 0, वरतून कॅरी आला 0, पुन्हा इथे 0 घ्यावा लागेल, कॅरी कोण येईल 7 येणार. मग आता 7 1 7 होतो का नाही आणि रिमाइंडर 0 येतो. या ठिकाणी हा नंबर 7 ने डिवाइड होतो. बरोबर. हा जो काही डिफरन्स आहे हा 7 ने डिवाइड होतो म्हणून हा दिलेला पूर्ण नंबर सुद्धा 7 ने डिवाइड होईल. ठीक आहे. आता तुम्हाला जी टेस्ट सोपी वाटली असेल ती टेस्ट तुम्ही लिहून घेऊ शकता. ज्यांना ही सोपी वाटली त्यांनी ही लिहा. ठीक आहे. ज्यांना आधीची सोपी वाटली असेल त्यांनी ती लिहा. बोला. सर तुम्ही याच्यात नवीन हे केलंय का, काय लास्ट डिजिट आणि ते उरलेली डिजिट सबट्रॅक्शन करायची का? मी काय सांगितलं, मी आधीची टेस्ट वेगळी सांगितलेली आहे. ती ज्या पद्धतीने सांगितली आधीची ती त्याच पद्धतीने करायची. ती टेस्ट वेगळी आहे, ती मेथड वेगळी आहे, ही मेथड दुसरी आहे. हिच्यामध्ये काय करायचंय, लास्ट डिजिटचा फर्स्ट ग्रुप आणि रिमेनिंग राहिलेल्या नंबरचा अदर ग्रुप करायचा. ठीक आहे. असे 2 ग्रुप्स बनवले, त्यांच्यातला जो डिफरन्स येईल त्याला डिवाइड करायचं 7. आणि त्याच्या आधी मी जी टेस्ट शिकवली होती ती वेगळी होती, ती मेथड वेगळी, ही मेथड वेगळी. तुला जी सोपी वाटली ती करायची. सर ही मीच विचारली, कळलं का? मी विचारलं होतं की 2 ग्रुप्स करायचे का? हा 2 ग्रुप्स आहे का, इथे ऑलरेडी होता ना. मग 756 चा एक ग्रुप आणि 49 चा एक ग्रुप. चालेल कळलं सर. का? कोणचं बरोबर येईल ना? हो, कोणतीही मेथड सोडवा, दोघेही पण दोघी सोप्या आहे. तुम्हाला जी आवडली, जी तुम्हाला सोपी वाटत असेल ती तुमची मेथड. कळालं का? येते का लक्षात? आता ही बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी ज्या 7च्या टेस्ट सांगितल्या आहे या काही पुस्तकांमध्ये आहे, काही पुस्तकामध्ये नाही. लक्षात ठेवा. मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. यामध्ये 7ची तुम्हाला टेस्ट काही पुस्तकांमध्ये अजिबात दिसणार नाही.
पण मी जी टेस्ट सांगितली ती टेस्ट लक्षात ठेवा, दोन्ही टेस्ट चालतात. ठीक आहे, तर तुम्हाला डिवाइड करायचं असेल तर हे लक्षात ठेवा. ठीक सर एक आहे, उदाहरण झाली का ही टेस्ट लिहून देतो? पहिले ही झालं का ते सांग. हो ओके, चला आपण अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. या ठिकाणी बघा, पुढचं उदाहरण हे आहे तुमच्या समोर. बघा बरं का, नीट लक्ष द्या माझ्याकडे. सर आम्हाला आता आपण काय करूया, सर मला काय झालं आम्हाला द्या सोडवायला. तुम्हाला ते सोडवला नाही समजलं? लक्ष दे मग माझ्याकडे. आता आम्हाला लिहायचं. लिहायचंय, बरं लिहून घे. आणि ज्यांना समजलं असेल त्यांनी एक काम करा, हे उदाहरण सोडून बघा. ठीक आहे, ज्यांना समजलं असेल त्यांच्यासाठी हे उदाहरण. उत्तर टाकायचंय का? कारण मी हो, समजले. ओके, मी सांगतो, काळजी नका करू. सर ज्यांना समजलं, चॅट बॉक्स उत्तर टाकायचं का? हो हो हो. झालं का लिहून? सर थांबावर एक उदाहरण द्या ना. येतो, आधी हे तर लिहा. झालं सर. झालं का? एक 10 मिनिटं द्या, क्लास चालू आहे. सर मला ही टेस्ट नाही बर, समजली. सांगतो सांगतो. बर, काय करायचंय तुम्हाला, काय सांगितलं. या ठिकाणी बघा, लास्ट 2 डिजिटचा एक ग्रुप, सॉरी लास्ट 3 डिजिटचा एक ग्रुप बनवा. इथे लास्ट 3 डिजिट मध्ये काय नंबर येतील? 763. आणि दुसरा नंबर काय होईल रे, सांगा पटकन. एक नंबर असेल, दुसरा ग्रुप 763 मधून जर 28 लेस केले तर किती उत्तर येतं? तर बघा, 13 मायनस 8, 735. बरोबर. आणि ते 735. बरोबर 735 आला. आता ह्या 735 ला 7 ने डिवाइड करून बघा, तुमचा नंबर 7च्या टेबल मध्ये हा नंबर येतो. बघा, 7 वन 7 होणार. इथे 7 मायनस 7 0, बरोबर का? वरतून कॅरी आला 3, बरोबर. हा नंबर डिवाइड होतो का? नाही होत. मग आपण इथे पुन्हा 0 घेणार. आणि 3 ला डिवाइड होत नाही, म्हणून 3 ऍज इट इज येणार. वरतून कॅरी किती येणार? 5 येणार. 7 फायदा किती झाले? 35 आहे का नाही? मग यातून मायनस केला तर 0 आला. तुला रिमाइंडर, इथे 0 येतोय म्हणून हा नंबर काय होणार? 7 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? यस सर. मला आता दोन method सांगितल्या होत्या. मग जर काय झालं? सर अजून एक उदाहरण द्या ना. येतो, हे सर्वात चालू पहिले होतं. उत्तर. थांबा जरा, थांबा, ते बघू आपण. आज हे 9 उदाहरण उदाहरण कळलं का ते मला आधी सांगा. असं कोणी राहिलंय का ज्याला नाही कळालं? मी 2 पद्धतीने सांगितलं. हा, बोला. उदाहरण. आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला ही एक मेथड सांगितली मी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 ग्रुप्स करून त्याच्या आधी सबट्रॅक्शन करायची आणि मग नंतर 7 ने डिवाइड करून बघायचं. आणि दुसरी मेथड काय सांगितली, की लास्ट डिजिटचे डबल करायचे आणि काय करायचं, जो शेवट नंबर राहील तो एक तर डबल 0, सॉरी, तिथे एक तर 0 आला पाहिजे, किंवा जो काही 2 डिजिट नंबर येणार आहे तो 7 ने डिवाइड झाला पाहिजे. आलं का लक्षात? दोन्ही पैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटली ती मेथड तुमची. कळालं का? असं काही नाही की ह्याच मेथडने सोडवा किंवा त्याच मेथडने सोडवा. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुमची मेथड. ठीक आहे, कळतंय का? हो सर. हो सर. येस सर. हा? आन्सर कोण दिलं पहिले? आम्हाला सोडवायला. आन्सर कोण दिलं पहिले? पहिले आन्सर कोण? सर उदाहरण द्या नाही का आम्हाला? फर्स्ट आन्सर कोण दिलं? हे बघा, आता याच्यात सर्वात फास्ट आन्सर कोणी दिलेलं आहे? आज तुम्हाला स्क्रीन जरा वेगळी दिसत असेल, मी बाहेर आहे, पण मी तुमचं तरी क्लास घेतो आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला माझी स्क्रीन सुद्धा वेगळी दिसत असेल, बरोबर ना? आलं का लक्षात? बघा, एवढ्या सर्वांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे,
सर पस्पून दिलं. आता हे बघा, इथे तुमचं नाव आहे, तुम्ही आता चेकआउट करून घ्या, तुम्हाला सगळ्यांना समोर दिसतं. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण तुम्हाला देतोय, सगळ्यांनी उत्तर व्यवस्थित सोडवा. ठीक आहे, बघूया कोणाला कोणाला जमतंय. देऊ का दुसरं उदाहरण? यस सर. यस सर. हो यस सर. सर. आता तुम्ही हो सर. कोणत्याही मेथडने सोडवा, मी तुम्हाला उदाहरण देतो, बघूया तुम्ही कसं सोडवता आहे. ठीक आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल ती तुमची मेथड. ठीक आहे. एक दोन मिनिटं द्या, मी आता दुसरा नंबर मी मी तुमची स्क्रीन मुद्दामून ऑफ केली आहे. एक दोन मिनिटं फक्त, मला फक्त नंबर घेऊ द्या समोर. सर तुम्ही जे फर्स्ट दिलं होतं बघा ना, हम्म. तर त्याचा मग फर्स्ट जो एक्झाम्पल होता, म्हणजे तो तुम्ही तो एक्झाम्पल होता 357427. हा, तो त्याचं काय? एक्झाम्पल मला थोडा हार्ड गेला. जाऊ दे ना, मग काय फरक पडतोय, आज पहिलाच दिवस आहे ना. हो. मग काय काळजी करते, आता हळूहळू हळूहळू येईल तुला, तुझा पण स्पीड वाढेल, काळजी नको करू. हो ठीक आहे. अलग लक्षात. आता हे उदाहरण सोडवलं जमतंय का बघ बरं. ठीक आहे. सर हा, तर पहिले शेवटचे 3 नंबरच घ्यायचे ना? हो हो, शेवटचे 3 नंबर. तुम्ही कोणतीही मेथड वापरा, तुम्हाला जी सोपी वाटेल ती. सर पहिली मेथड, 2 ग्रुप केले, हो सिक्स हंड्रेड सर. सेवन यातून मायनस करा 095. 095 मायनस करायचे म्हणजे उत्तर काय येणार, तर बघा 7 - 5 2, 12 - 9 3. आणि इकडे काय राहणार, 5 राहणार. 532 आला. आता काय करायचं, 532 ला डिवाइड करून बघायचं कशाने, 7 ने. बघा 7 ने डिवाइड केलं ह्या नंबरला, तर काय येणार, 7 7 जा 49, रिमेन राहिला 4, कॅरी आलेला आहे 2, आणि पुन्हा 7 6 जा 42 होतात. बरोबर, म्हणजे तुमचा नंबर या ठिकाणी डिवाइड झालेला आहे. बरोबर, रिमाइंडर 0 आला म्हणजे आपला नंबर 7 ने डिवाइड होतो. आता मेथड नंबर 2, ज्यांनी सर ही माझं मेथड, बरोबर आहे. व्हेरी गुड. आता बघा, तुम्हाला मेथड नंबर 2 काय सांगितली, तुम्हाला काय करायचंय, जो काही नंबर असेल या नंबरचे 2 ग्रुप्स बनवा. लास्ट मी आता इथे नंबर बघा काय करतोय, 627 095 आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं जो काही लास्ट डिजिट असेल त्याचे डबल करा, म्हणजे 5 चे डबल करा. तर 5 चे डबल केले तर उत्तर काय येणार, 5 × 2 10 येणार. यातून 10 मायनस केले तर तुमचं उत्तर बघा काय येणार, 9 ऍज इट इज राहणार. 10 मधून 1 मायनस केला 9, इट 6 2 6. ठीक आहे. आता या 9 चे डबल करा, 9 × 2 18 होणार. या 69 मधून 18 मायनस करा, किती राहिले, 9 - 8 1, 6 - 1 5 2 6. परत 1 चे डबल 2 होतात. या 5 मधून मायनस करा 2, 3 2 6. परत 3 चे डबल 6. 6. 12 मधून 6 मायनस केले 6 राहणार, इकडे 5 राहतील. बरोबर, 56 आला. 56 7च्या टेबल मध्ये येतो का नाही, हो सर. कळलं का?
हो सर. येते का लक्षात? आता हो तुम्ही ज्या सर. पद्धतीने हो सोडवलं, सर. तुम्हाला दोन्ही पैकी कोणतीही मेथड सोपी वाटू द्या, ती तुमची सर. सोपी मेथड. कळालं का? हो. हो. काय अवघड आहे सर. का? हा बोला. सर अजून एक उदाहरण. अजून एक उदाहरण देऊ. सर बर, अजून एक उदाहरण. देतो. सर्वांना स्क्रीन दिसते ना? हो सर. हो सर. सर. हो सर. बघा, सोडून बघा. मेथड तुम्हाला कोणते असू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुमची method. हे उदाहरण. सर अजून एक एक्झाम्पल. सर स्क्रीनच राहील तुमची. पटकन बोलत आहे, फास्ट बोलायचं. वर्गात तर सर शिकवतोय हे आपण. एक्झाम्पल आहे का? स्पीकर चालू कर. सर शेवटचे 2 अंक घ्यायचे ना. मध्ये 4 का? डबल केलं नाही. सर अंक सांगू का? येस सर. बघा, सर्वांनी सांगितलेलं आहे की इथे काय होतंय, हा नंबर डिवाइड होतो. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला डिवाइड होतो किंवा नाही होत हे नाही विचारलंय. मी तुम्हाला काय काय सांगितलंय माहितीये का? तुम्हाला मी 2 मेथड शिकवल्या, त्यातली तुम्हाला जी मेथड आवडली त्या मेथडने तुम्ही आधी उदाहरण डिवाइड करून बघायचं. आलं का लक्षात? मी इथे तुम्हाला ही मेथड नंबर 1 शिकवली का नाही? बघा, ही 1 नंबरची मेथड शिकवली आणि ही 2 नंबरची मेथड शिकवली. तुम्हाला या दोन्ही पैकी कोणती मेथड येते की ज्या मेथडने तुम्ही हे सांगू शकता की तुमचा हा दिलेला नंबर 7 ने डिवाइड होईल? सर सेकंड. सेकंड मेथड. सेकंड मेथड तुम्हाला सर. एक मी काय नंबर. सांगितलंय, तुम्हाला जी मेथड सोपी वाटत असेल ती मेथड तुमची असेल. पण पहिले सगळ्यात महत्वाचं, नोटबुकवर हे करून बघा. कोण तुमच्यापैकी असं कोण कोण आहे का जो फक्त समोर तोंडासमोर मोबाईल धरून बसलाय, हातात नोटबुक नाही, काही नाही, काय सोडवत नाही, असं किती जण आहे? त्याचे फक्त समोर तोंडासमोर मोबाईल हातात, एक अजिबात पेन नाही आणि वही मध्ये पण सर सोडवत मला नाहीये. फर्स्ट असं मेथड समजली. सर मी मला काय पहिली सांगितलं, मेथड जमते. ऐका मी काय सांगितलं तुम्हाला, कोणतीही मेथड जमू द्या, 1 जमू द्या किंवा 2 जमू द्या, दोन्ही जमल्या तरी चालेल, 1 जमली तरी चालेल, पण तुम्हाला जी सोपी वाटली ती मेथड, ती तुम्ही त्या मेथडने नोटबुक मध्ये सोडवून बघितलं का? हो सर. हो सर. नाही. हो सर. मी जसं मी जसं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे या पद्धतीने सगळ्यांनी केलं का? हे बघा, मी इथे ब्लॅक कलरने एक मेथड रंगवून दाखवलेली आहे आणि दुसरी मेथड बघा तुम्हाला इथे ब्ल्यू कलर मध्ये आहे. तुम्हाला जी मेथड मी सांगितलं होतं ती सोपी आहे, ती तुम्ही वापरायची. एक लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या मेथड असतात. एक लक्षात ठेवा की कोणतंही उदाहरण हे तुम्हाला, अशा भरपूर मेथड आहे की ज्याने कोणतंही उदाहरण सोडवता येतं. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या मेथडने सोडवाल ना ती तुमची मेथड. आलं का लक्षात? त्याच्यामुळे सगळ्यांनी नोटबुक मध्ये करून बघायचं, स्वतः करून बघायचं. एक लक्षात ठेवा, पेपर मी फक्त तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही कशा पद्धतीने नवोदय परीक्षेत 100 पैकी 100 मार्क घेणार आहे.
जोपर्यंत तुम्ही स्वतः करून बघत नाही तोपर्यंत अजिबात 100 पैकी 100 मार्क येणार नाही. येतं एक लक्षात मी काय सांगतोय ते? नवोदय परीक्षेत 100 पैकी 100 मार्क आणणं खूप सोपं आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून करत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात मार्क पडणार नाही. हे तेवढंच खरं. आलं का लक्षात? येस सर. हो सर. येते का लक्षात? हा, आता एक लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, आज मी तुम्हाला जो काही होमवर्क देणार आहे तो होमवर्क मी असा नाही देणार आहे की काल जसा दिला होता तसा होमवर्क नाही देणार आहे. आज तुम्ही स्वतः एक काम करायचं. मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा सांगणार आहे. तुम्ही आज एक काम करायचं. मी जसं ते बघा 7 घ्यायचा. सगळ्यात आधी कॅल्क्युलेटर घ्यायचं समोर. मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर असतं प्रत्येकाकडे. त्या 7च्या पुढे कोणताही एक नंबर घ्यायचा. सपोज मी असा अंदाजे कुठलाही नंबर घेतला, त्या नंबरला मी मल्टिप्लाय केला आणि खाली एक उत्तर आलंय बघा. काय आलंय? 2,49,375. असे कोणतेही 10 एक्झाम्पल घ्यायचे. कुठलेही 10 एक्झाम्पल तुम्ही आता नोटबुक मध्ये लिहायचे एकाच वेळेस. कुठलेही मल्टिप्लिकेशन न करता डायरेक्ट एका खाली एक 10 एक्झाम्पल लिहायचे. आणि ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला जी मेथड समजली असेल त्या मेथडने सोडवून मला पाठवायचे. कळालं का? काय सांगतोय ते? हो सर. हो काय? सर. सर सेंड नाही करत. सर मला मी काय? ऐका ऐका ऐका. ज्यांना सर समजलं एकदा नसेल सांगा ना. काय सांगू? परत एकदा सांगा ना. परत एकदा सांगू. ओके, परत एकदा सांगतो. काळजी करू नका. इकडे लक्ष द्या. बघा, डिवाइड करायचे मग मल्टिप्लाय कसे करायचे? डिवाइड करायचे मल्टिप्लाय करायचे. ओके, इकडे लक्ष द्या. एकदम सिंपल आहे. पहिली मेथड सेंड मला डायरेक्टली तुम्हाला जर येत नसेल तुमच्या घरच्यांना सांगा. तुमच्या घरच्यांना सेंड करता येतं ना? अरे ग्रुपमध्ये नाही सेंड करायचे, मला पर्सनली सेंड करायचे. माझा नंबर आहे ना तिथे ग्रुप ऍडमिन म्हणून. तुमच्या घरच्यांकडे माझा नंबर आहे ना. ग्रुपमध्ये नाही सेंड करायचे, मला पर्सनली सेंड करायचं. तुमच्यापैकी कोण अभ्यास करतो मला कळणार कसं? आलं का लक्षात? मला स्वतःला वैयक्तिक अजिबात ग्रुपमध्ये टाकायचे नाही. हॅलो सर. हा बोला. सर सर मला ते एक्झाम्पल घ्यायचे ते सोडून तुम्हाला पाठवायचे ना. हो सर एकदा परत सांगा ना सर. सांगतो. लक्ष द्या. आता सगळ्यांनी पहिली मेथड लिहिलेली असेल. दोन्ही मेथडने समजून सांगतोय. नीट लक्ष द्या. कोणी चुकवायचं नाही. 10 सोडवायचे असे कोणते पण ऐंशी ही मला कळाली ना. ही त्याच्यात हा, मी इकडे लक्ष द्या. सगळ्यांचा आवाज म्यूट ठेवा आणि लक्ष द्या. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची. आपला क्लास चालू असताना एक तुमचं घरात जर तुम्ही कोणी बोलत असाल किंवा तुम्हाला आवाज जरी येत असेल घरातला कोणाचा, तर पहिल्या ती सगळ्यात महत्वाची क्रिया काय करायची? तुमचा माईक म्यूट करायचा, जेणेकरून तो जो आवाज आहे तो रेकॉर्ड होणार नाही. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? तुमचा जो काय नंबर आहे, मी पहिले मेथड काय सांगितलं, याचे 2 ग्रुप करा. एक लास्ट 3 डिजिटचा आणि दुसरा रिमेनिंग नंबरचा. पहिला नंबर आहे 985 आणि दुसरा नंबर आहे 40. यातून जर 40 मायनस केला तर तुमचा नंबर होईल 945. आता हा 945 7 ने डिवाइड होतो की नाही ते बघायचं. बघा 7 ने डिवाइड केलं तर 7 वन 7, 9 मधून 7 मायनस केला 2 आला, वरतून कॅरी आला 4. सॉरी 4 आहे. आता काय? 7 3 21, रिमेन राहिला 3, वरतून कॅरी आला 5. बघा 7 5 35 होतात, म्हणजे इथे रिमाइंडर 0 येतो. बरोबर, तुमचा नंबर इथे 0 आला. आता काय करायचं? आता मेथड नंबर 2 मी काय सांगितलं? हा नंबर या मेथडने काय होतोय? डिवाइड होतोय की 40,985 हा 7 ने डिवाइड होईल. आता दुसरी मेथड काय आहे? तर दुसरी मेथड मी तुम्हाला सांगितलं होतं. हा नंबर जो आहे 40,085, हा नंबर राईट करा. सॉरी 985 आहे. याच्यामध्ये जो लास्ट डिजिट असेल त्याचे डबल करा. 5 चे डबल किती होतात? 10 होतात ना. मग या बाकीच्या नंबर मधून हे 10 मायनस करा. इथे काय येणार? 8. 9 मधून 1 गेला 8, पुन्हा वरतून 0 4. आता ह्या 8 चे डबल केले तर किती होतील? 16 होतील. हे राहिलेल्या 408 मधून मायनस करा. किती येणार? 8 मधून 6 मायनस होतात का रे? नाही होत. मग आपण काय करणार? 18 मधून 6 मायनस करणार. सॉरी 8 मधून 6 मायनस केले तर 2 राहतात. आणि इथे 1 मधून 0 मायनस, सॉरी 0 मधून 1 मायनस होत नाही, इथे 10 घेणार. मग 10 घेतले तर इथे येतील 3. 10 मायनस 1 9 आणि इथे 3 ऍज इट इज येतील. आता काय करायचं? तर आता पुन्हा 2 चे डबल करा. 2 चे डबल किती झाले? 4. यातून मायनस केले तर नंबर राहिला 35. हा 35 तुमचा
सेव्हनच्या टेबल मध्ये येतो का नाही, मग हा नंबर काय होणार, पूर्ण 7 ने डिवाइड होईल. आलं लक्षात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला आजचा जो काय होमवर्क आहे, मी काय सांगितलंय, होमवर्क आज तुम्ही मनाने घ्यायचा आहे. तुमच्या मनाने कुठलेही 7 ने डिवाइड होणारे कुठलेही 10 नंबर घ्यायचे, पण तुम्हाला ते काय करायचे, ते नंबर डिवाइड होणारच आहे, पण तुम्हाला काय करायचे, ह्या दोन पैकी कुठल्याही एका मित्राने सोडून पाहिजे, आणि सोडून झाल्यानंतर ती नोटबुकचा फोटो काढायचा आणि तो मला पाठवायचा. आलं लक्षात. हा तुमचा आजचा होमवर्क असेल. आज आपण इथे